श्री स्वामी समर्थ. स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे. स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. तर बघा, 28 डिसेंबर गुरुवारी या दिवशी गुरुपुष्य नक्षत्राचा योग जुळून आला आहे. पुष्य नक्षत्र हे 27 नक्षत्रापैकी एक महत्त्वाचे नक्षत्र आहे. सर्व योगांमध्ये गुरुपुष्य नक्षत्र योग हा अत्यंत शुभ योग मानला जातो. या शुभ योगात केलेले कार्य यशस्वी होते. तसेच या शुभ योगावर कोणतेही काम केल्यास शुभ फळ प्राप्त होते. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा ग्रहांच्या राशी बदलण्याच्या व्यतिरिक्त शुभ नक्षत्राचा विशेष संयोग तयार होतो, त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्राचा गुरुपुष्य नक्षत्राचा हा शुभ संयोग घडत आहे. त्याचबरोबर बघा, या दिवशी काही विशेष उपाय केल्याने माता लक्ष्मीची कृपा आपल्यावर होते. तर बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुपुष्य नक्षत्रावर कोणते सेवा आणि उपाय आपल्याला करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. तर बघा, असे म्हणतात की या नक्षत्रात धन आणि वैभवाची देवी लक्ष्मी हिचा जन्म झाला. जेव्हा पुष्य नक्षत्र गुरुवार आणि रविवार येते तेव्हा त्याला गुरुपुष्य अमृत योग आणि रविपुष्य अमृत योग असे म्हणतात. या शुभयोगामध्ये माता लक्ष्मीची विधिवत पूजा केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होऊन सुख आणि समृद्धी आणि ऐश्वर्याचे वरदान देते. त्याचबरोबर बघा, या दिवशी महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी लक्ष्मीनारायण यांची पूजा करावी. तुपाचा दिवा लावून कमळगट्ट्याच्या माळेने ओम श्रीम ह्रीम दारिद्र्यम विनाशिने धनधान्य देही देही नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. तर बघा, या मंत्राचा जप केल्याने दारिद्र्य दुःख दूर होऊन माता लक्ष्मीची कृपाशीर्वाद आपल्यावर राहतो. त्याचबरोबर या गुरुपुष्य नक्षत्राच्या शुभयोगावर केलेली सेवा कधीच वाया जात नाही. तसेच हा मंत्र जप केल्यास संपत्तीचे योग निर्माण होतात. त्याचबरोबर बघा, या योगावर माता लक्ष्मीचे अत्यंत प्रभावशाली असे कनकधारा स्तोत्र किंवा माता लक्ष्मी स्तोत्राचे जर आपण पठण केले तर आपल्याला पैशांच्या बाबतीतच्या सर्व समस्या दूर होतात. कनकधारा स्तोत्र हे लक्ष्मी प्राप्तीच्या सेवेमधील अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. तर बघा, गुरुपुष्य अमृताच्या या शुभयोगावर माता लक्ष्मीची पूजा करून हे स्तोत्र जर आपण पठण केले तर आपल्या सर्व समस्या दूर होऊन ऐश्वर्याचे आपल्याला वरदान मिळते. त्याचबरोबर बघा, या गुरुपुष्य अमृताच्या मुहूर्तावर सोने चांदी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. तसेच बघा, या योगावर मौल्यवान वस्तूंची खरेदी केली तर ती वस्तू दीर्घकाळ टिकते, तसेच ती सुख देते असे सुद्धा म्हटले जाते. त्याचबरोबर बघा, या गुरुपुष्य नक्षत्राच्या योगामध्ये विवाह करत नाहीत, कारण श्रीराम आणि सीता यांचा विवाह याच योगावर झाला होता. पुढे त्यांना गृहस्थाश्रमात खूप हालअपेष्टा सहन कराव्या लागल्या. म्हणूनच या योगावर विवाह मुहूर्त नसतात. म्हणूनच या योगावर विवाह केले जात नाहीत. तर बघा, या गुरुपुष्य नक्षत्र योगादरम्यान जितक्या जास्त सेवा करणे शक्य होतील तितक्या सेवा आपल्याला करायच्या आहेत. या लक्ष्मी प्राप्तीसाठी केलेल्या सेवा खूप फलदायी ठरतात. म्हणून बघा, 28 डिसेंबर गुरुवारी आवर्जून लक्ष्मी प्राप्तीसाठी आपल्याला सेवा करायच्या आहेत. तर बघा, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली ही नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.